का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी आज आपल्याला बाजरीच्या पिठापासून खमंग असे मसाला वडा करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे मी एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये खमंगपणासाठी म्हणून 1 चमचाभर बेसन घालणार आहे. आता तुम्हाला इतर साहित्य दाखवते. आता आधी प्रथम मी काय करणार आहे तर मिरची आणि जिरं अरे जिरं मिरची असं वाटप करून त्याच्यात घालणार आहे. थोडं त्याच्यात मीठ घालणार आहे. मिठामुळे वाटलं पण चांगलं जातं. नंतर हा 1 चिमूटभर ओवा घालणार आहे. ओव्यामुळे पण वास छान येतो, पचायला सोपं जातं. हा ओवा घातला आहे. हे पांढरे तीळ घालणार आहे. छान लागतात, दाताखाली मिळतात, छान लागतात. त्यानंतर लाल तिखट, मसाला पुरी आहे त्याच्यामुळे थोडं लाल तिखट, ओली मिरची थोडी घालणार आहे पण लाल तिखटही घालणार आहे. त्यानंतर हिंग, हळद आणि तेल घालणार थोडं. 1 चमचाभर गार तेल. हे आपलं साहित्य घालून झालं आहे. आता आपण आधी वाटप करून त्याच्यात थोडं घालूया. वाटप तयार झालं आहे. छान ओली मिरची, जिरं असं. हे आपल्याला सगळं घालायचं नाही, मी थोडं काढून ठेवते कारण भरपूर आहे वाटप. मिरची तिखट आहे त्याच्यामुळे मी थोडंच वाटप याच्यात घालणार आहे. त्यानं सगळं काढून घेते आणि घालते. त्यामध्ये मीठ घालायचं राहिलं आहे, ते पण मीठ घातलं आहे. 1 चिमूट साखर, कारण साखरेनं रंगही छान येतो आणि चवही छान येते. अगदी चिमूटभर साखर, पण ती हवी. आता आपण हे पीठ छानपैकी मिक्स करून घेऊया. व्यवस्थित सगळीकडे सगळं लागला पाहिजे मसाला म्हणून. नाही तर गार पाण्यानं पण कोमट पाण्यानं पीठ भिजवणार आहोत. आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकणार आहोत. ह्या आपण या पुऱ्या किंवा वडे करणार आहोत. मसाला वडा किंवा पुरी म्हणतात, त्याला काहीही म्हणतात. आपल्याला हवं ते आपण म्हणावं, योग्य नाव असेल ते. तर ह्या प्रवासाला न्यायलासुद्धा छान राहतात, कारण 3-4 दिवस ह्या टिकू शकतात. आणि खायला काय त्याच्याबरोबर असं विशेष काय हवंयचं नाही, चहाबरोबरसुद्धा आपण खाऊ शकतो. अशी ही आपली पुरी आपण आता करणार आहोत. पीठ भिजवणार आणि लगेच करणार आहे, कारण त्याला ठेवलं तर त्याला ओलं होतं पीठ. बाजरीला पाणी सुटतं, पीठ मऊ होतं, त्याच्यामुळे आपण लगेच करणार आहोत. आता आपण यामध्ये हे गरम करून घेतलेलं पाणी घालणार आहे, म्हणजे चिकटपणा चांगला येतो. काही वेळा बाजरीला चिकटपणा नसतो. आता हे आपलं छानपैकी पीठ तयार झालेलं आहे. आम्ही वडा लिपून घेऊया. पुरी, वडा काहीही म्हणा. थापलेल्याला काही जण वडे म्हणतात, काही जण पुऱ्याही म्हणतात. आता हे आपण मसाला घातला आहे म्हणजे सगळं घातलं आहे म्हणून आपण याला पुरीही म्हणू शकतो. तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं. छान असा साईडने तेल असं उडवायचं, म्हणजे वरूनही हीट लागते त्या वड्याला. हा बघा किती सुंदर फुगला तो. आणि दोन्ही बाजून खमंग भाजून काढायचा. बाजरी आहे त्याच्यामुळे त्याला लालसर कलर, आणि लाल तिखटही आपण घातलंय थोडं. असा हा सुंदर वडा. हा बघा किती मस्त आलाय तो. तिकडे टाक. आवाजच ऐका किती छान येतोय तो. 1 ते 2-4 करून घेऊया.
बघा किती सुंदर फुगते ती बघा पुरी. जितकी ती सुंदर फुगते तितकीच ती चवीलाही छान लागणार आहे. महत्त्वाची टीप अशी देईन की पुरी दिपताना ती सगळीकडून सारखी झाली पाहिजे. एका बाजून जाड एका बाजून पातळ असं जर झालं तर त्यावेळी ती फुगत नाही. त्याच्यामुळे सगळीकडून सारखी झाली पाहिजे. एकदम पातळ केलात तरीही फुगत नाही. ही गोष्ट थोडी हे थोडं एकदम जाडही नव्हे पण सगळीकडून सारखं असं पाहिजे. हे बघा किती सुंदर अशी लिपलेली आणि ती छानपैकी फुगणार आहे. किती सुंदर फुगली आहे बघा. सुंदरपैकी बाजरीचे गरम गरम मसाला पुरी म्हणा वडा म्हणा काहीही जे असेल ते तुम्ही जे काय म्हणाल ते खाण्यासाठी तयार आहे. आता हा व्हिडिओ मी कसा केला म्हणजे पीठ किती घेतलं त्यामध्ये काय काय मसाले घातले याला मसाला पुरी म्हणतात. हे आपण प्रवासाला सुद्धा नेऊ शकतो. त्याच्याबरोबर खायला काय तोंडीला काय हवं असंही नाही अशीही खाऊ शकतो कारण तिखट मीठ असल्यामुळे. तिखट मीठ आहे तीळ घातलेले त्याच्यामुळे एकदम ती खमंग खुसखुशीत अशी आपली ही पुरी तयार आहे. आणि हा व्हिडिओ माझा तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. तर हा वडा तुम्हाला मी एक फोडून दाखवते किती सुंदर. हे बघा आवाजच बघा त्याचा किती सुंदर असा चुरचुरीत आवाज येतो आणि खमंग हा एकदम खमंग असा ह्याचा वडा तयार आहे. मसाला वडा किंवा मसाला पुरी काहीही म्हणा एकदम सुंदर असं तयार आहे. हे चहाबरोबर खूप छान लागतं. दही चालतं, चटणी चालते, काहीही नसलं तरीही चालतं. अशी आपली रेसिपी आहे.